गणेशोत्सव और हिंदू त्योहारों को लेकर एक बड़ा बयान सामने आया है। उदय सामंत ने कहा कि ये पर्व हमारे लिए बेहद महत्वपूर्ण है। साथ ही उन्होंने डीजे बैंड पर भी अपनी प्रतिक्रिया दी है। इसके साथ ही उन्होंने एकनाथ शिंदे और अन्य मुद्दों पर भी अपनी बात रखी है। नाराजी आहे तुम्हाला कसं कळतं हेच मला अजून कळलेलं नाही। ते स्वतः दिल्लीला कामाला गेले होते, दिल्लीवरून त्यांनी सांगितलं की ते स्वतः कॅबिनेटला नाही आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जम्मूला एका कार्यक्रमाला होते आणि 2 दिवस त्यांनी मुक्काम केला होता। त्याच्यामुळे नाराजी असण्याचा काही संबंधच येत नाही आणि अजूनही काय या गोष्टींची जबाबदारी दिली म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात आणि पंतप्रधान महोदयांच्या खुर्चीला लावून बसतात, त्यांचे नेते दिल्लीला जातात आणि 6व्या रांगेत बसून पिक्चर बघतात। त्याचा खुलासा पहिला अंबादास दानवेंनी केला पाहिजे ना। त्याच्यामुळे कोणाची दिल्लीतली कुवत किती आहे हे सिद्ध झालेलं आहे। हिंदुत्ववादी सणावर कुठचेही निर्बंध येणार नाही। जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये सगळं होईल, परंतु डीजे बंद केला पाहिजे किंवा अन्य काही बंद केला पाहिजे असं काही सरकारने निर्णय घेतलेला नाही। कुणी गैरसमज त्याचा पसरू नये आणि शेवटी हे सण आमच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचे आहे। काय होतं की हल्ली संपूर्ण वाक्यच कोण दाखवत नाही, त्याच्यामुळे आता बोलायचं की नाही हे देखील ठरवलं पाहिजे। मी असं म्हटलं होतं की शिंदे साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे सत्ता आली आणि ते कोण नाकारू शकतो, तुम्ही पण नाकारू शकत नाही। मी असं कुठेही म्हटलं नाही की अशामुळं अशी सत्ता आली की अशामुळं भाजपची सत्ता आली, असं कुठेही माझा शब्द नाही। त्या वाक्यामध्ये कुठेही माझा शब्द नाही। त्याच्यामुळे आता तुम्ही जे दाखवाल त्याचा आदर आम्ही केला पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायचं नाही।